सर, मी तुमच्या इथला जॉब सोडला तेव्हा मी म्हणालो ना, आर्यश सरांनी मला माझी सॅलरी कॅशमध्ये दिली होती. ते एक बंडल होतं आणि ते मी गेल्या काही दिवसात पाहिलंच नव्हतं. ते तसंच ठेवलेलं. बट आत्ता काही कारणाने पैसे लागणार म्हणून मी ते आज पाहायला घेतलं आणि मला त्यात काहीतरी मिळालंय. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह भाग 51. क्षितिजने कारमध्ये बसताच जान्हवीला कॉल केला. हॅलो मॉम, मी जस्ट तिला भेटून बोललोय बघ सगळं. समोरून फोन कॉल उचलताच त्यानं सांगून टाकलं. मग काय म्हणाली ती? तिला अर्थात वाईट वाटलं असणार. तिची तरी काय चूक, पण तिला नीट समजावलंस ना, म्हणजे तिला पटलं ना. मॉम लिसन तिला मी सांगितलंय समजावून माझ्या परीने, पण मला नाही वाटत तिला समजलंय. धमकावून गेलीये ती खुशाल. काय? तुला धमकावलं तिनं? काय सांगतोस? हो, मला आणि अवनीला. काय? तू तिलाही घेऊन होतास सोबत? अगं नाही ग, तीच आलेली मुद्दाम फुशारकी मारायला अवनी समोर, तेही घरी. मुळातच आता मला असं वाटतंय तिनं हे मुद्दाम केलंय. अरे पण असं का करेल ती? किती शांत वाटली मला. आणि तसंही असं सत्य कळल्यावर तिलाही हर्ट झालं असेल रे. मॉम, दिसतं तसं नसतं आणि मी काहीतरी कारण आहे म्हणून असं म्हणतोय. असंच नाहीये. तिला आधीच क्लिअर केलेलं मी तिला फक्त मैत्रीण मानतो म्हणून. मग तरीही घरचे लग्न ठरवतायत तर लगेच राहिली उभी ही लग्नाला. मे बी तिलाही असतील फिलिंग्स माझ्याबद्दल, पण मला नाही आहेत. तिला समजून घ्यायचंच नाहीये आणि वरून अवनीवर जळते ती. पण मग आता काय म्हणाली ती? काही नाही, अवनीला सोडणार नाही म्हणाली आणि मला म्हणाली केस वगैरे करेन. अरे देवा, मग रे? मॉम, मी ठरवलंय, मी अवनी सोबत रजिस्टर मॅरेज करतोय अँड दिस इज फायनल. काय काय म्हणालास क्षितिज? मॉम, हे तुला माहिती असावं म्हणून सांगतोय. सी, अवनीला माझ्याशिवाय कोणी नाहीये. प्लीज समजून घे. ती तुटेल मॉम, आणि श्रावणी ही शांत बसेल असं वाटत नाहीये मला. पण कसल्याही परिस्थितीत मी अवनीला हर्ट नाही करू शकत. प्लीज तू तरी समजून घे ना. अरे पण इथे घरच्यांना काहीच न सांगता एवढा मोठा निर्णय घेतोयस तू क्षितिज. अरे कार्तिक सोड, ग्रँडपांचा तरी विचार कर. मॉम, ही फक्त तात्पुरती ऍडजस्टमेंट आहे, केवळ श्रावणीने गडबड करू नये म्हणून. लग्न तर मी तुमच्या सर्वांसमोर सगळ्या विधींसहच करेन, सर्वांच्या परवानगीने. डोंट वरी. फक्त आता मला तुझा सपोर्ट महत्वाचा आहे, कारण तुला अंधारात ठेवून मी काहीही करू शकत नाही मॉम. म्हणून तुझ्या कानावर घालून ठेवतोय, कळलं का? तू ठरवलंयस तर मग आता काय बोलणार? फक्त आता तू ठरवतोय तसंच होऊ दे म्हणजे झालं. तसाही दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता रे. बट ते तिला मंगळ आहे. काय ग? कोणाला मंगळ आहे? कोणाशी बोलतेस जान्हवी? एवढ्यात मागून कार्तिकचा आवाज आला. अहो मैत्रीण नाही माझी, साक्षी. साक्षी, मी नंतर बोलते, बाय म्हणत जान्हवीने फोन कॉल कट केला. डॅड आले त्यामुळे मॉमने फोन कॉल कट केला असणार समजून क्षितिजने आता त्याची नजर काचेतून बाहेर वळवली. मॉम, प्लीज कीप असाइड हर मंगळ. माणूस महत्वाचा नाहीये का? आपण जसा विचार करू तसंच तर घडतं. हो, आणि मीही तिला हे पटवून देईन, क्षितिज स्वतःशीच ठरवत होता. रजिस्टर मॅरेज व्हायला तरी वेळ होता, एक अख्खा महिना. तोपर्यंत वाट पाहावी लागणार होतीच. श्रावणीच्या वडिलांना कळताच तिचे वडील क्षितिजला दुसऱ्याच दिवशी भेटायला आले. ते डायरेक्ट त्याच्या फॅक्टरीमध्ये. क्षितिज कामात बिझी होता.
एवढ्या डोअरमध्ये तिचे वडील आल्याचं दिसताच विल्यमनं त्याचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं. क्षितिज सर. त्याने वर पाहताच विल्यमनी दरवाजाकडे इशारा केला. ओ, तुम्ही इथं? या या. क्षितिज त्यांना पाहून उठून उभा होत पुढे आला. क्षितिज बेटा, हे सगळं काय? एंगेजमेंट झाल्यानंतर तुम्ही असं नातं तोडायला निघालात? आम्हाला कारण तरी समजू द्या. माझ्या मुलीत काही कमी आहे का ते तर सांगा. अंकल, तिच्यात काही कमी आहे असं नाहीये. माझं तिच्यावर प्रेमच नाहीये तर मी लग्न का करू तिच्या सोबत? अरे मग एवढंच होतं तर मग हे नातं एंगेजमेंट पर्यंत जाऊ द्यायचं नव्हतं तुम्ही? अंकल, पहिली गोष्ट, तसंही मी पहिल्याच दिवशी तुम्हाला भेटलो तेव्हा सुद्धा तुम्हाला बोललो होतो की मी फक्त तिला मैत्रीण म्हणून पाहतोय. ही गोष्ट तिला सुद्धा माहिती होती. मग तरीही तिनं हे सगळं थांबवायला हवं होतं, पण नाही केलं तसं. आणि मॉमच्यात आणि माझ्यातही थोडं मिसकम्युनिकेशन झालं होतं श्रावणीबद्दल, आणि त्यामुळे हे सगळं इतकं एंगेजमेंट पर्यंत पुढे गेलं. आणि एंगेजमेंटमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही थांबवली नाही एंगेजमेंट. हो मान्य आहे, थोडी चूक झाली खरं तर, त्यासाठी मी सॉरी म्हणतो हवं तर. पण पुढे जाऊन जास्ती प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा हे लग्न आधीच थांबवलेलं काय वाईट आहे? अहो पण आमचाही विचार करा. तुमच्या सॉरीने आमचं झालेलं नुकसान त्याचं काय? 4 लोकात आमचंही नाव आहे. उद्या आमच्या मुलीमध्ये दोष आहेत असं उठवतील लोक. क्षितिज बेटा, मी तुझ्या पाया पडतो हवं तर. प्लीज आता असं काहीही करू नकोस ज्यानं आमचं नाव खराब होईल. असं म्हणत आत आलेले ते चक्क त्याच्या पायात बसले. अंकल, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. प्लीज असं काही करू नका. तो त्यांना उठवत म्हणाला. मग आता तू सांग काय करू मी? माझ्या मुलीशी आता कोण लग्न करेल? सगळ्यांना वाटेल तिच्यात काही कमी आहे. ही नुकसान भरपाई कोण भरून देणार? आणि तुम्हाला ती मुलगी आवडते जिला मंगळ आहे. मी बरोबर बोलतोय ना? मिस्टर कार्तिकना माहितीये का हे? अंकल, ते मी बघून घेईन, पण हे लग्न नाही होऊ शकत. प्लीज मला माफ करा. जर माझं तिच्यावर प्रेम नाहीये आणि समजा लग्न झालं जरी तरी तुमची मुलगी तिच्या आयुष्यात सुखी राहणार नसेल तर हा लग्नाचा अट्टहास का? तुमचं हे फायनल आहे तर ठीक आहे म्हणत ते निघून गेले. पण त्यांच्या ठीक आहे म्हणण्यामागे वेगळाच ॲटिट्यूड दिसून गेलेला क्षितिजला. हा माणूसही काहीतरी दगा करू शकतो याची कल्पना त्याला होती. क्षितिज मात्र सावध राहू पाहत होता. दिवसातून अधूनमधून त्याचा अवनीला आठवणीने फोन असायचा. ती कुठं आहे, काय करते याच्यावरही लक्ष ठेवून असायचा. यामध्येच एक आठवडा गेला असेल. एक दिवस क्षितिज फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघत होता आणि एवढ्यात त्याला धीरजचा कॉल येऊ लागला. कधी नव्हे ते त्याचा फोन कॉल पाहून त्यानं तो उचलला. हा धीरज, बोल ना. चक्क आज आठवण काढलीस तू माझी. बोल, काय काम काढलंस? तुला काम वगैरे हवं असेल तर तुला मी लगेच घेतोय असं समज. नाही नाही सर, मी वेगळ्याच कारणाने तुम्हाला कॉल केला होता. ॲक्च्युली. अरे बोल ना, काय झालं? सर, मी तुमच्या इथला जॉब सोडला तेव्हा मी म्हणालो ना, आर्यश सरांनी मला माझी सॅलरी कॅशमध्ये दिली होती. ते एक बंडल होतं आणि ते मी गेल्या काही दिवसात पाहिलंच नव्हतं. ते तसंच ठेवलेलं. बट आत्ता काही कारणाने पैसे लागणार म्हणून मी ते आज पाहायला घेतलं आणि मला त्यात काहीतरी मिळालंय. काय काय मिळालंय तुला? सर, यात मला त्यांची चिठ्ठी मिळालीये. बहुतेक आर्यश सरांची आहे. हो का? बरं, काय लिहिलंय काय त्यात? सर, मी वाचली नाहीये. चिठ्ठीच्या बाहेर कॉन्फिडन्शियल असं लिहिलंय आणि ती मला त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितलीये. इट्स ओके. तू वाचून सांगू शकतोयस का मला? आर यू शुअर सर, मी वाचू? येस ऑफकोर्स, तू वाच.
ती मला कधी भेटणार त्यापेक्षा तू वाचून सांग. ओके, एकच मिनिट हा. म्हणत त्यानं ती चिठ्ठी फायनली उघडली आणि वाचू लागला. सर, यात लिहिलंय, डिअर क्षितिज ब्रो, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. कंपनीचे काही निर्णय मला माझ्या मनाविरुद्ध घ्यावे लागते. माझा नाईलाज आहे. प्लीज हेल्प मी. एवढंच सांगेन की या सगळ्या मागे कबीर खेळकर आहेत आणि मी एवढा फसलोय की तुला या गोष्टी समोरासमोर येऊन नाही सांगू शकत. आय होप ही चिठ्ठी तुझ्यापर्यंत वेळेत पोहोचेल आणि तू मला वाचवशील. तुझा भाऊ आर्यश. बस इतकंच लिहिलंय सर. ओके ओके, थँक्यू सो मच धीरज. बरं झालं तू ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवलीस. माझं खूप मोठं काम केलंस तू. एक काम कर, ही चिठ्ठी अशीच तुझ्याकडे जपून ठेव. मला फक्त तिचा फोटो पाठव. तुला कधी भेटलो तर तुझ्याकडून कलेक्ट करेन. पुन्हा एकदा थँक्स. चल, मी बोलेन निवांत. आता ठेवतोय. म्हणत क्षितिजने फोन कॉल ठेवला. पुण्यातल्या ऑफिसमध्ये आणि घरी घडणाऱ्या गोष्टी का आणि कशा प्रकारे घडत होत्या हे चित्र आता लगेचच त्याच्या समोर स्पष्ट होऊ लागलेलं. त्याने क्षणार्धात त्याचा निर्णय बदलला. इतके दिवस आर्यशला या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरत असलेला त्याचा व्ह्यू आता क्लिअर झालेला. विल्यम, आपण फॅक्टरीमध्ये नाही जातोय, आपण पुण्याला निघतोय लगेचच, क्षितिज म्हणाला. आणि अवनीचंही ते ऐकून कान टवकारले गेले. ती क्षितिजकडेच पाहू लागलेली. विल्यम हे तितकाच आश्चर्यचकित झालेला. सर, असं अचानक काय झालं? तिकडं सगळं ठीक तर आहे ना? ठीक तर नाहीये ना विल्यम, पण आता मी सगळं ठीक करेन. ओके, ठीक आहे. तुम्ही आता पुण्याला निघणार आहात? हो, जावं लागेल मला अवनी. इट्स व्हेरी अर्जंट. पण तू तुझी काळजी घेशील. शिवराम, प्लीज तिला एकटीला कुठे सोडू नकोस. मी लगेच माघारी परतेन. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका तिची. अहो, माझी बहीण आहे ती, तो अवनीकडे पाहत म्हणाला. विल्यम, लेट्स गो. सर, पण आपले कपडे राहू दे, पण आपण आत्ता निघतोय म्हणजे निघतोय. चल अवनी, काळजी घे. म्हणत तो जायच्या तयारीत उठला. अवनीला तो असा अचानक चाललाय खरं तर पचनीच पडत नव्हतं. तो जाणार म्हटलं की कसलीशी भीती उगाचच तिच्या मनाला बेचैन करत होती. तिचा चेहरा लगेचच उतरलेला, तरीही तिनं गालात कसंबसं स्मित आणलं. क्षितिज लगेचच पुण्याला निघाला. तिथं जाऊन त्याला धमाका जो करायचा होता. आता तो इथं क्षणभरही वेळ घालवू शकत नव्हता, कारण खूपच मोठी बातमी आज हाताला लागलेली. 9:30 निघालेले क्षितिज आणि विल्यम पुण्यात 2च्या दरम्यान पोहोचले. आले ते डायरेक्ट ऑफिसमध्ये पोहोचताच रिसेप्शनवर क्षितिजला कळालं की एक मोठी मीटिंग चालू होती आणि चक्क आज डॅड सुद्धा ती मीटिंग अटेंड करायला होते. ते पाहून तो मनोमन खुश झाला आणि मीटिंग रूममध्ये निघाला. तो आला ते डायरेक्ट मीटिंग रूममध्ये आला. अगदी ऐटीतच आत शिरला. त्याला पाहून सगळेच उठून उभे राहिले. कार्तिकनेही क्षितिज अचानक आलाय पाहून त्याच्याकडे पाहत विचारलं, क्षितिज, तू इथं? हो ना ब्रो, तू इथं? हो, आलोय तुझा सगळा प्लॅन फेल करायला. कळेलच आता तुला. वेट डॅड, आय वॉन्ट टू शो यू समथिंग. म्हणजे डॅड, तुम्हाला कळेल की आर्यश कसा आपल्या कंपनीला पाण्यात घालवायचा प्लॅन करत होता ते. कळेलच. म्हणत मीटिंग रूमच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस स्वतःकडे घेत त्याने एक गोष्टी सरळ सगळ्यांसमोर प्रोजेक्टरवर दाखवायला सुरुवात केली. आर्यश मात्र पुरता घाबरलेला, कारण क्षितिजच्या या बोलण्याने त्याचं हृदय चर चर करत कापत होतं. आणि इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था त्याची अजूनही जैसे थे तशीच होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. क्षितिजनं ऑफिसमध्ये पोहोचल्या मीटिंगमध्ये एक धमाका केलाय, पण डायरेक्ट आर्यशवर ताशेरे ओढायला का सुरुवात केली असेल? काय कारण असेल या पाठीमागे?
ते जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढचा भाग तर ऐकावाच लागेल. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.